नमस्कार. आज मी प्रत्यक्षात इथं आपल्या शेतामध्ये आलेलो आहे. या शेतकऱ्याची जर व्यथा पाहिली तर सध्या पूर्ण पाण्याने जमीन ही खरडून गेलेली आहे. पीक पूर्णतः सोयाबीनचं पीक पूर्णतः नष्ट झालेलं आहे आणि तुरीचं जे आपलं मिश्र पीक पद्धतीने घेतलेलं आहे तूर सुद्धा पाण्यात असल्यामुळे याचं पूर्ण बघा आपण पूर्ण शेंडे सुकल्यासारखे झालेले आहेत, पानं सडलेले आहेत आणि इतके मोठे शेतीसाठी पैसे मशागतीसाठी गेलेले आहेत. याच्यामध्ये याच्या फवारण्या असतील, ही पूर्ण फवारणी केलेली आहे, याच्यामध्ये खत घातलेलं आहे, याची नांगरट केलेली आहे, याला बुगडलेली आहे, याला पेरणी केलेली आहे. आता शेतकऱ्यावर आज दुबार पेरणीचं संकट येणार नाही, परंतु हे पीक नष्ट झाल्यामुळं खरीपाचं तर पीक गेलेलं आहे, परंतु रब्बीच्या सुद्धा पिकासाठी शेतीचं पूर्ण नुकसान झाल्यामुळं रब्बीचं सुद्धा पीक येईल का नाही ही काही शक्यता राहिलेली नाही. सरकार मायबाप जनतेच्या पाठीशी उभा आहे अशा प्रकारचं मुख्यमंत्री महोदय असतील, पालकमंत्री असतील, अनेक मंत्री दौरे करतायत, परंतु शेतकऱ्याची व्यथा खऱ्या अर्थानं काही पीक विम्याच्या संदर्भात ते निकष बदलून जर शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. या संदर्भामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. महाराष्ट्रामधल्या 232 मंडळापैकी पाटोदा तालुक्यातल्या अनेक मंडळामध्ये अतिवृष्टीची, सर्व मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. जर अतिवृष्टीची नोंद होऊन सुद्धा पीक विम्याला जर काही निकष जर बदलले आणि सरसकट शेतकऱ्यांनी ज्या पीक विमा भरलेला आहे, अतिवृष्टीच्या नोंदीमुळे 800च्या वर जवळपास 900 मिलीमीटर पावसाची नोंद आपल्या तालुक्यामध्ये झालेली आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा प्रकारे आपण जर स्वतः येऊन पाहिलं, अनेक अधिकाऱ्यांनी पाहिलेलं आहे, अतिवृष्टीच्या नोंदीमुळे पीक विमा मिळावा आणि सरसकट शेतकऱ्यांना 50,000 रुपये एकरी जर मदत केली तर या शेतीसाठी लागणारा जो खर्च आहे, 1 एकरसाठी जो लागणारा खर्च आहे, नांगरट आहे, मोगळणी आहे, पाळी आहे, पेरणी आहे, खत आहे, बियाणे आणि त्याची अंतर्गत मशागत, यासाठी लागणारा जो खर्च आहे तो नक्की रिकव्हर होईल आणि शेतकऱ्यांना एक पाठीशी खंबीर सरकार उभा आहे अशा प्रकारचं होईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा करणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपल्या काय ते अजेंडा असतो, त्या अजेंड्यामध्ये पीक विम्याच्या संदर्भात बी काही निकष बदलावेत आणि कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा सरकारने हमी दिलेली आहे की कर्जमाफी नक्की यावेळेस केली जाईल. तर ही योग्य वेळ आहे आणि योग्य टायमिंगला आपल्याला नक्की ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले जाणार नाही अशा प्रकारचं मला वाटतंय. आपण पाहू शकतो की हे सोयाबीनचा एक ढगळा आपण उचललेला आहे, काहीही राहिलेलं नाही, ते पूर्ण हे खलास पूर्ण नष्ट झालेलं आहे, याच्यामध्ये चपट झालेलं आहे आणि सडलंय बघा. हे पूर्ण याच्या मुळासहित पूर्ण सडलेलं आहे. कोणचंही बघा, कोणचंही जर बघितलं आपण हे सुद्धा पहा पूर्ण सडलेलं आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा दाना बेदाना जो असतो तो राहिलेला नाही. त्यामुळं मायबाप सरकार ही